मित्रांनो, आयुष्यात यश मिळवायचं असेल, शांतता हवी असेल आणि मन स्थिर ठेवायचं असेल तर फक्त मेहनत करून भागत नाही. कारण अनेक वेळा आपलं आयुष्य खराब होतं ते आपल्या जवळच्या चुकींच्या लोकांमुळे. हो मित्रांनो, कधी कधी आपली मेहनत कमी नसते, आपली बुद्धी कमी नसते, आपली क्षमता कमी नसते, पण आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते लोक आपल्याला शत्रूसारखे दिसत नाही. ते आपल्याला मित्र, नातेवाईक, ओळखीचे, कधी कधी आपलेच वाटतात. मित्रांनो, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा: तुमचं भविष्य तुमच्या सवयी ठरवतात आणि तुमच्या सवयी तुमच्या सोबत असणारे लोक ठरवतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 10 प्रकारचे लोक ज्याच्यापासून लांब राहिलं नाही तर आयुष्य नक्कीच खराब होईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा पॉइंट सर्वात खतरनाक आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पहिला प्रकार आहे नेहमी निगेटिव्ह बोलणारे लोक. यांना काही चांगलं दिसत नाही. तुम्ही म्हणाल मी बिझनेस सुरू करतोय, ते म्हणतील अरे त्यात काही नाही रे, आजकाल बिझनेस चालत नाही. तुम्ही म्हणाल मी स्पर्धा परीक्षा देतोय, ते म्हणतील तू कुठं आणि परीक्षा कुठं, तुला जमणार नाही. मित्रांनो, हे लोक तुमचा आत्मविश्वास मारतात. हे लोक बाहेरून काहीच करत नाही, पण तुमच्या मनात भीती टाकतात. त्यांना तुमचं यश नको असतं, कारण तुमचं यश पाहिलं की त्यांना स्वतःचं अपयश आठवतं. एक गोष्ट लक्षात ठेवा: जिथे निगेटिव्ह माणूस असेल तिथे पॉझिटिव्ह स्वप्न कधीच मोठी होत नाही. म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. दुसरा प्रकार, जे तुमच्या स्वप्नावर हसतात. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा तुम्ही काही मोठं करायला निघता तेव्हा सुरुवातीला तुमच्यावर लोक हसतात. तुम्ही युट्यूब सुरू केला तर म्हणतील अरे हा पण हिरो होणार. तुम्ही जिमला गेला तर म्हणतील हा काय बॉडी बिल्डर होणार. तुम्ही अभ्यास सुरू केला तर म्हणतील अरे त्याला काही सरकारी नोकरी मिळणार आहे. पण मित्रांनो, हसणारे लोक हेच असतात जे स्वतः काहीच करत नाहीत. ते तुमच्यावर हसतात कारण त्यांना वाटतं तुम्ही पुढे गेलात तर त्यांची जागा खाली राहील. म्हणून ते तुम्हाला थांबवण्यासाठी हसतात. एक लक्षात ठेवा: स्वप्नावर हसणारे लोक तुमच्या यशावर रडतात. त्यांच्यापासून लांब राहा. तिसरा प्रकार आहे गोड बोलून तुमचा फायदा घेणारे लोक. हे लोक फार गोड बोलतात. तू माझा भाई आहेस, तू माझा जिगरी आहेस, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा हे लोक नाहीत, दिसतच नाहीत. आणि जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते तुमच्या घरात येऊन बसतात. तुमचे पैसे घेतील, तुमचा वेळ घेतील, तुमचा उपयोग करून घेतील आणि काम झालं की काय. मित्रांनो, खरा मित्र तो नसतो जो गोड बोलतो. खरा मित्र तो असतो जो गरजेच्या वेळी सोबत उभा राहतो. जे फक्त उपयोगासाठी जवळ येतात त्यांच्यापासून दूर राहा. चौथा प्रकार आहे तुलना करणारे लोक. हे लोक नेहमी म्हणतात तो बघ तुझ्या वयाचा आहे तरी किती कमावतोय, ती बघ तिचं लग्न झालं तुझं नाही अजून झालं, तो बघ त्याने घर घेतलं. मित्रांनो, तुलना करणं हे विष आहे. कारण तुलना तुमचं मन बेचैन करते, तुमचा आत्मविश्वास कमी करते, तुमच्या आनंदाला मारते. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुलना करणारे लोक स्वतः काहीच करत नाहीत. त्यांना फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यावर बोलायचं असतं. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमचं आहे, तुमचा वेळ तुमचा आहे, तुमची जर्नी तुमची आहे. तुलना करणाऱ्यापासून दूर राहा. पाचवा प्रकार आहे ड्रामा करणारे लोक, नाटकं करणारे. मित्रांनो, काही लोकांना शांत आयुष्यच आवडत नाही. त्यांना रोज काहीतरी भांडण हवं असतं, रोज काहीतरी गॉसिप हवं, रोज काहीतरी वाद हवा. आज कोणाशी भांडले, उद्या कोणाचा अपमान केला, परवा कोणाचं नाव खराब केलं. अशा लोकांच्या आसपास राहिलात तर तुमच्या आयुष्यातही तणाव येतो, तुमचा वेळ वाया जातो, तुमचं मन अस्वस्थ होतं आणि एक दिवस असं होतं तुम्ही काहीच न करता त्यांच्या नाटकामध्ये, त्यांच्या ड्रामामध्ये अडकता. मित्रांनो, या नाटकी लोकांपासून लांब राहणं म्हणजे शांततेकडे जाणं. सहावा प्रकार आहे तुमच्या यशावर जळणारे लोक. मित्रांनो, हे लोक ओळखायला अवघड असतात, कारण ते समोरून म्हणतील अरे वा
भारी आहे बरं का, पण मनात म्हणतील याला कसं जमलं. तुमचं यश पाहून त्यांना आनंद होत नाही, त्यांना त्रास होतो. ते तुमच्या पुढे जाऊन लोकांना सांगतील, अरे त्याला काय एवढं यश मिळालं, नशीब आहे, त्याला कोणीतरी सपोर्ट केलाय, त्याच्यावर कोणाचा तरी वरद हसताय, त्याला काहीतरी चुकीचं केलं असेल. मित्रांनो, यशस्वी माणसाला दोन प्रकारचे लोक भेटतात. एक प्रेरणा घेणारे आणि दुसरे जळणारे. प्रेरणा घेणारे मित्र ठेवा, जळणाऱ्यांना दूर ठेवा. सातवा प्रकार, जे तुम्हाला नेहमी खाली खेचतात. तुम्ही काही चांगलं करायला निघालात की म्हणतील, चल सोड ना, काय करतोस एवढं, अरे याच्यात काही मजा आहे, मजा कर, आयुष्य एकदाच मिळणार आहे. मित्रांनो, हे लोक तुम्हाला वाईट सवयीकडे नेतात. दारू, सिगारेट, टाइमपास, रात्रभर बाहेर, उद्या काम नाही, आज अभ्यास नाही. त्यांना स्वतःचं आयुष्य सुधारायचं नसतं, पण तुम्ही सुधारताय हे त्यांना सहन होत नाही, म्हणून ते तुम्हाला परत त्याच पातळीवर आणतात. लक्षात ठेवा, काही लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत, ते फक्त तुमची कंपनी एन्जॉय करतात. आठवा प्रकार आहे, जे कायम ॲडवाइस देतात, सल्ला देतात, पण स्वतः काहीच करत नाहीत. मित्रांनो, हे लोक फार मोठं ज्ञान देतात, असं कर, तसं कर, मी असतो तर, मी सांगतो ना, पण स्वतःच्या आयुष्यात काहीच केलेलं नसतं. त्यांचा स्वतःचा करिअर नाही, त्यांची डिसिप्लिन नाही, त्यांचा फोकस नाही, पण तुमच्या आयुष्यावर लेक्चर देतील. अशा लोकांचा सर्वात मोठा धोका म्हणजे ते तुमचं माइंड कन्फ्यूज करतात. तुम्ही एक मार्ग ठरवलेला असतो, ते तुम्हाला 10 मार्ग सांगून गोंधळ टाकतील. मित्रांनो, यशस्वी माणसाचा सल्ला ऐकणा, पण अपयशी माणसाचा उपदेश नव्हे. 9वा प्रकार आहे, तुमचं गुपित ऐकून ते लोकांना सांगणारे. हे लोक तुमच्याशी गोड बोलतील, मी कुणाला सांगणार नाही बरं का, तू माझ्यावर विश्वास ठेव, पण दुसऱ्या दिवशी तुमची गोष्ट बाहेर, सगळ्या गल्लीमध्ये, सगळ्या गावात. मित्रांनो, अशा लोकांना तुमचं आयुष्य नष्ट करायला वेळ लागत नाही, कारण तुमची विकनेस, तुमचं दुखणं, तुमची पर्सनल गोष्ट जर चुकीच्या हातात गेली तर ती तुमच्या विरोधात वापरली जाते. लक्षात ठेवा, सगळ्यासमोर मन मोकळं करणं हे इनोसन्स नाही, ते मूर्खपणाचे लक्षण आहे. सगळे आपले नसतात. आता मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात खतरनाक प्रकार, महत्वाचा प्रकार, जे तुमचे जवळचे असतात पण तुमच्या प्रगतीला घाबरतात. हे कधी मित्र असू शकतात, कधी नातेवाईक, कधी अगदी तुमच्या घरातील व्यक्ती. मित्रांनो, हे लोक तुमचं वाईट थेट करत नाही, पण तुमच्या ग्रोथला सपोर्ट करत नाहीत. तुम्ही म्हणाल, मी बाहेर जाऊन करिअर बनवतो, ते म्हणतील, अरे इथंच राहा ना, एवढं काय करायचंय. तुम्ही म्हणाल, मी माझं आयुष्य बदलणार, ते म्हणतील, तू बदलशील, तू नाही बदलणार रे. हे लोक तुमच्या आयुष्यावर कंट्रोल ठेवू इच्छितात, कारण तुमची प्रगती झाली तर तुम्ही त्यांच्या हातातून बाहेर जाल, आणि काही लोकांना हे सहन होत नाही. मित्रांनो, सगळ्यात मोठा शत्रू हा बाहेरचा नसतो, सगळ्यात मोठा शत्रू तो असतो जो तुमच्या जवळ असूनही तुमच्या यशासाठी खुश नसतो. अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवा. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक मुलगा, संदीप, गरीब घरातला, त्याला शिकायचं होतं, पुढे जायचं होतं, तो रोज अभ्यास करायचा, रोज मेहनत करायचा, पण त्याचे मित्र ते म्हणायचे, अरे चल ना संदीप, क्रिकेट खेळायला, चल ना फिरायला, तू रोज अभ्यास करतोस, वेडा आहेस का. सुरुवातीला संदीप त्यांचा ऐकायचा, त्यामुळं त्याचा अभ्यास बिघडला. पण एक दिवस त्याने ठरवलं, मला माझं आयुष्य बदलायचं आहे. त्याने मित्र बदलले, त्याने वेळ बदलला, त्याने सवयी बदलल्या. आज संदीप एका मोठ्या पोस्टवर आहे, आणि तेच मित्र आजही तिथेच आहेत, आणि तेच मित्र आता म्हणतात, नशिबवान नाही रे तो. मित्रांनो, नशिबवान नाही, तो डिसिप्लिन होता, तो बदलला म्हणून पुढे गेला, आणि हेच सत्य आहे. तुम्ही लोक बदलले नाहीत तर तुमचं आयुष्य कधीच बदलणार नाही. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो, हे लोक ओळखायचे कसे. मी तुम्हाला 5 संकेत सांगतो, 5 गोष्टी सांगतो. पहिली, तुम्ही प्रोग्रेस करता ते सायलेंट होते. दुसरी, तुमच्या चुका लगेच हायलाइट करतात. तिसरा, तुमचं कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. चौथी गोष्ट, तुमच्या हॅपीनेसमध्ये, आनंदामध्ये कमी दिसतील. आणि 5वं, तुमचं नाव दुसऱ्यासमोर वाईट करतील. जर हे संकेत दिसले तर सावध राहा. मित्रांनो, काही लोक म्हणतील, अरे पण हे लोक तर माझ्या घरातलेच आहेत,
ऑफिस मधले आहेत, माझे मित्र आहेत, दूर कसं करायचं? ऐका, कमी बोलायला शिका, सगळं सांगायचं नाही. वेळ कमी द्या, त्यांच्यासोबत कमी राहा, बाउंड्रीज ठेवा, कुठेतरी लाईन आखा. मी बिझी आहे हे बोलायला शिका. स्वतः फोकस करा, लोक बोलणारच. तुमचा सर्कल छोटा ठेवा, मित्र कमी पण जेन्युइन ठेवा. मित्रांनो, एक चांगला मित्र 100 चुकीच्या लोकांपेक्षा जास्त भारी असतो. मित्रांनो, आयुष्य फार छोटं आहे आणि आपण ते चुकीच्या लोकांसाठी वाया घालवतो. आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्वाचं स्वतःच्या मनशांतीवर विश्वास ठेवा. कारण लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्याला व्हॅल्यू देत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका. काही लोकांना तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी ते तुमचं वाईटच करतील. म्हणून तुम्ही चांगले राहा, पण मूर्ख बनू नका. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर 2 गोष्टी करा. एक, वाईट गोष्टी सोडा. दुसरा, अशा वाईट लोकांपासून दूर राहा. यातूनच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या आयुष्यात असे लोक असतील तर कॉमेंटमध्ये फक्त यस लिहा. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी अशाच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.